इथपर्यंत चाललं होतं, मी विधानसभेला इच्छुक होतो इथपर्यंत. नंतर मला शब्द दिला. लोकांना पण कळलं ठीक आहे पॉलिटिक्समध्ये चालतं. पण माझ्यासोबत जो घात केला तिथं सगळं पलटी झालं वातावरण. बघा आम्ही पैलवान आहे, मातीतले पैलवान आहे. आम्ही काही पैलवान आहेत जे मागणं डाव टाकतात खोटा, गपचूप. आम्ही मातीतले पैलवान आहे, समोरून लढणारे पैलवान आहे. भाजपवरती प्रेम आहेच ना. मी नाही पक्ष सोडला. या पक्षातल्या काही नेत्यांना माझं पुढचं करिअर पावलं नसेल किंवा त्यांना काहीतरी माझं भविष्य चांगलं दिसलं असेल. महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुका सध्या सुरू आहेत आणि त्याचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आलेला आहे महाराष्ट्रात. आणि त्यातही पुणे शहरातील महानगरपालिका आणि त्यातही प्रभाग क्रमांक 9 मधील अशी एक लढत आहे ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. या ठिकाणाहून पूर्वीचे भाजपमध्ये असलेले मात्र आत्ता राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले अमोल बालवडकर माझ्यासोबत आहे आणि त्यांच्या या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मी त्यांच्या सोबत आहे. भाऊ, थँक्यू, तुम्ही एवढ्या प्रचाराच्या याच्यातून गडबडीतून तुम्हाला वेळ दिली. कसा प्रचार सुरू आहे? एकदम मस्त चालू आहे. जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे. स्थानिक लोकांचा प्रतिसाद आहे, कष्टकरी लोकांचा प्रतिसाद आहे. वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जातो तर लोक आवर्जून मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि उत्स्फूर्तपणे समोर येऊन म्हणतात की बाबा आमची ज्यांनी कामं केली, आमच्या कामाच्या लोकांना आम्ही मतदान करणार. रस्त्यावर अमोल बालवडकर उभे असले की भरपूर 5-10 हजार लोक सहज जमतात. कुठून येतात ते लोक? प्रेम आहे लोकांचं आणि इथून मागच्या ही काही एका दिवसात झालेली गर्दी नाही आहे. यासाठी खूप मोठा एक तप घालवलं आहे 12-14 वर्षाचं. तेव्हा एवढं लोकांचं प्रेम भेटते आणि माझ्यावरती कठीण काळ आला आहे म्हणून लोक माझ्या पाठीशी उभे आहेत एवढ्या मोठ्या संख्येने. काय बोलतात बरं लोक? लोक म्हणतात काळजी करू नका, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. अनेक लोकांच्या, महिलांच्या किंवा भावनिक लोक होतात, काळजी करू नका आवर्जून फोन करतात. कुठून कुठून फोन येतात. अनेक लोक खरंच कमावलं आपण काहीतरी. निवडणूक जिंकन हारल तो पार्ट तर नंतर राहिला, पण या राजकीय क्षेत्रात येऊन, सामाजिक क्षेत्रात येऊन खूप काय कमावलं याची मला आजच जाणीव झाली. बालेवाडी, सूस या भागा पाषाणमध्ये जर गेलं तर समजा गाववाले किंवा मराठी लोक आम्ही पाहतो. मात्र काही हिंदी भाषिक लोक कारमध्ये एक व्हिडिओ करताना पाहिले. तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेत का? कोणता? कारमध्ये ते बोलतात एक आदमी है अमोल बालवडकर, वो काम करता है. ते आहे ना, लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ना. कॉन्टॅक्ट मधले आहेत का बरं तुम्ही? नाही, माझ्या संपर्कात नाहीत ते दोन्ही व्यक्ती, माझ्या संपर्कातले नाहीत. काय वाटतंय सगळं पाहून ऐकून? एकंदरीत काय झालंय की इथपर्यंत चाललं होतं, मी विधानसभेला इच्छुक होतो इथपर्यंत. नंतर मला शब्द दिला. लोकांना पण कळलं ठीक आहे पॉलिटिक्समध्ये चालतं. पण माझ्यासोबत जो घात केला तिथं सगळं पलटी झालं वातावरण. आणि हे लोकांच्या कल्पनेच्या पलीकडचा विषय आहे. लोक कल्पना पण करू शकत नव्हते की या भागामध्ये ज्यांनी भारतीय जनता पक्षाचं तन धन लावलं आणि छोटंसं रोपटं या ठिकाणी मोठं केलं. निश्चितपणे नरेंद्र मोदी जे आहे, देवेंद्र जे आहे, त्यांच्या माध्यमातून या भागामध्ये त्यांच्या विचाराला मानणारे लोक आहे. पण या भागामध्ये, या जमिनीमध्ये खऱ्या अर्थाने जमिनीवरती पाय ठेवून प्रत्येकाच्या दारात जाणारा कार्यकर्ता आज त्यांना दिसतंय की बाबा या पक्षातल्या काही नेत्यांनी त्याला संपवण्याचा डाव आखला. तेव्हा हे सर्व लोक माझ्या पाठीशी उभे राहिले. अमोल बालवडकर एक पैलवान पण आहे. पैलवान दुखावला गेलाय. बघा आम्ही पैलवान आहे, मातीतले पैलवान आहे. आम्ही काही पैलवान आहेत जे मागणं डाव टाकतात खोटा, गपचूप. आम्ही मातीतले पैलवान आहे, समोरून लढणारे पैलवान आहे. पण आता अंतिम टप्प्यात प्रचार आलेला आहे. एखादा राखून ठेवला डाव. एक डाव भूताचा असतो तर एक डाव आता जनतेचा आहे. आता ही जनता डाव टाकणार आहे. आता माझ्या हातातला विषय नाही. आता तुम्ही बातम्या पाहता की नाही मला माहिती नाही सध्या प्रचाराच्या गडबडीत. मात्र अशी चर्चा सुरू झालेली की जसं मावळामध्ये सुनील शेळके तयार झाले होते, तशीच इथं आता बालेवाडीमध्ये या कोथरूड परिसरामध्ये तुमच्या रूपाने सुनील शेळके समोर येत आहेत. एक असं कम्पेअर करू लागलेत लोक. बघा एवढा मोठा मी कार्यकर्ता नाही आहे. मी एक माजी नगरसेवक आहे आणि जमिनीवरती राहून काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि निश्चितच अशा प्रकारे जेव्हा लोक बोलतात तर ठीक आहे, आपण जमिनीवर राहायचं असतं जरी लोकांनी असं म्हणलं तरी. एवढं महत्वाकांक्षी मी नाही आहे आणि सुनील अण्णांचं काम चांगलं आहे. ते मोठे आहे, माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. सध्या प्रचार कसा चाललेला आहे? प्रचार नियोजित चालला आहे, सुनियोजित चालला आहे. मी आहे, आमच्यासोबत बाबूरावजी चांदरे, त्यांचाही अनुभव आहे, त्यांची ताकद आहे. काल आम्ही जवळपास BBSM जे चांदरे कुटुंबानी त्या ठिकाणी क्रिकेटचं कार्यक्रमाचं त्यांच्या संस्थेच्या वतीने आयोजन झालं होतं. जवळपास 5,000 ते 7,000 सोसायटीमधला नागरिक होता. एक प्रत्येक सोसायटीतली एक टीम त्या ठिकाणी होती आणि ती सर्व लोक पाठीशी आहे. आणि हे दोघांची ताकद आमची एकत्र आलेली आहे. जनतेची सहानुभूती आहे आणि इथून मागचं केलेलं काम आमच्या कामी येत आहे.
रोज इथं कामच केलेत ना, 2-2 कारले. कुटुंबाला वेळ नाही दिला, तेवढा या माझ्या भागातील जनतेला वेळ दिला. जेवढं शक्य आहे सगळ्यांचं समाधान माझ्या हातून झालं मी असं म्हणू शकत नाही. पण जे माझ्या पदरात पडलं तिथं मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. ज्या भाजपवर तुम्ही प्रेम केलं, इथून एक निवडणूक निवडून आला होतात, काही मिनिटात तुम्ही तो पक्ष सोडला. तुमचे काही जुने सहकारी काय बोलतात किंवा त्यांची काही अडचण झाली का? या निवडणुकीत कशी त्यांची मदत मिळते? सगळ्यांनाच धक्का बसला. भाजपवरती प्रेम करत होतो. भाजपवरती प्रेम आहेच ना. मी नाही पक्ष सोडला. या पक्षातल्या काही नेत्यांना माझं पुढचं करिअर पावलं नसेल किंवा त्यांना काहीतरी माझं भविष्य चांगलं दिसलं असेल. त्यामुळे त्यांना ते सहन झालं नाही आणि त्यांनी माझ्यावरती घात केला. पण या घातातून सुद्धा मी वाचलो. देवाच्या पुण्याईने, आई-वडिलांच्या पुण्याने, जनतेच्या साथीने आणि माननीय नामदार अजितदादा यांच्या आशीर्वादाने. विरोधकांच्या आव्हानाकडे कसं पाहता? काय विरोधक आता ते मला माहिती आहे ना, तिथं मी इतके वर्ष काम केलंय. ते कोणाची किती ताकद आहे, काय आहे, कोण किती पोचलंय कुठं, सगळी कल्पना आहे ना मला. मला त्यांचं काही आव्हान वाटत नाही. कारण जनता माझ्यासोबत आहे आणि हे लोकं फक्त त्यांच्या पक्षाचा सिम्बॉल आणि त्या पक्षाचं नेत्यांचे फोटो घेऊन लोकांपुढे जातात. अमोल बालोडकर असेल, चांदेरे असेल किंवा आमचे उमेदवार, आम्ही स्वकर्तृत्वावरती लोकांकडे मतदान मागतोय. आम्ही केलेल्या कामावरती लोकांकडे मतदान मागतोय आणि हक्काने मागतोय आणि लोकं पण आम्हाला आवर्जून प्रतिसाद देत आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही प्रचारातही जास्त वेळ घेत नाही. 16 तारखेला तुम्ही स्वतःला कुठं पाहताय? मी जमिनीवरतीच पाहतोय 16 तारखेला स्वतःला आणि जमिनीवरती राहून लोकांचे इथून मागची जी कामं चुकीचे लोक या भागात मंत्री झाले, आमदार झाले, त्यांनी खूप प्रभाग असन हा मतदारसंघ मागं नेऊन सोडलाय. त्यामुळे निवडून येण्यापेक्षा निवडून आल्यानंतर काम करण्याचं नियोजन आम्ही चालू केलेलं आहे, की कुठं-कुठं काय-काय कामं करायची, येणाऱ्या बजेटमध्ये काय-काय कामं टाकायची, ती लिस्ट पण आमची तयार आहे. नक्कीच. तर प्रचारातून आपलं अमोल बालवडकर यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. अमोल बालवडकर एक पहिलवान आहेत. ते बोलले की माझ्यावर एक षड्यंत्र रचून डाव टाकला गेला, मात्र मी सुद्धा पैलवान आहे. मलाही काही डाव माहीत आहेत आणि शेवटी लोकांचं माझ्यावर प्रेम आहे आणि निवडून जरी आलो तरी त्यानंतर लोकांसाठी काम करत राहायचं आहे. मला जमिनीवर राहायचं आहे. कुणाशी सुनील अण्णांशी त्यांचं कंपॅरिझन केलं तर त्यांनी एक साधेपणाने उत्तर दिलं की मी साधा कार्यकर्ता आहे, त्यांच्याशी कंपॅरिझन नको, अशी साधी भावना त्यांनी आपल्याशी बोलताना मांडलेली आहे.